बघ नल पॉइंट म्हणजे याच्याने अजून तुमचा मेंदू जर शार्प झाला ना ऑटोमॅटिकली काही गोष्टी कळायला लागतात. नल पॉइंट काढलं तर आपण नल पॉइंट म्हणजे जिथं फोर्स काय झाला पाहिजे, झिरो झाला पाहिजे. जर माझा फोर्सचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, फोर्सचा फॉर्म्युला काय पटकन, फोर्सचा फॉर्म्युला काय, कॅपिटल जी एम एम अपॉन आर स्क्वेअर आपण असं म्हणतो. इझी जर विचारलं तर तुम्ही काय लिहितो, कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर, हे तर आपण लिहिले. व्हीजी जर विचारलं तर तुम्ही काय लिहितो ते मायनस जी एम एम सॉरी जी एम अपॉन आर असतं. युजी जर विचारलं तर तुम्ही काय लिहितो ते मायनस जी एम एम अपॉन आर. बरोबर की नाही, क्लिअर आहे. आता मी तुम्हाला नल पॉइंट साठी क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत. फोर्स साठी जे फोर्स साठी करतो तेच इजी साठी पण आहे ना. बघ मी काय म्हटलं व्यवस्थित समजा, आणि मी आता जी कन्सेप्ट सांगणार आहे ना त्याच्या अजून सोपे होतील तुमचे क्वेश्चन, पण घरी गेल्यानंतर ती प्रॅक्टिस करायची. काय म्हणतो बघा, मी म्हंटल इथला माझा एम आहे, इथला माझा सपोज 9 एम आहे, आणि सपोज यांच्या मधला जो डिस्टन्स आहे आर आहे. हा मी विचारतो तुम्हाला एक नल पॉइंट शोधून द्या, नल पॉइंट शोधून द्या, नल पॉइंट शोधून द्या म्हणजे इथे या, नल पॉइंट शोधून द्या म्हणजे इथे या, कुठेतरी येईल ना, सेंटरला येईल किंवा सेंटरच्या बाहेर येईल. इक्वल असतं तर कुठे आला असता, सेंटरला. पण इक्वल नसेल तर आता इक्वल नाही म्हणजे कोणाकडे तरी कोणाकडे शिफ्ट होत असतो तो जास्त मार्क्सकडे शिफ्ट होतो. क्वेश्चन येऊ शकतो सेंटर नल पॉइंट कोणाकडे शिफ्ट होतो, ऑलवेज जास्त मार्क्स. हे काढण्यासाठी आपण काय यूज करत आठवतं का, याला मी म्हटलं एक्स, इथून इथपर्यंत अंतरला मी एक्स म्हटलं, आणि इथून इथपर्यंत अंतरला मी काढतो वाय म्हटलं, बरोबर की नाही. मग एक्स काढायचा असेल जिथून दिलेला पहिला मास, याला म्हटलं मी M1 आणि याला म्हटलं मी M2, तर तुम्ही काय करत होते, रूट M1 अपॉन रूट M1 प्लस रूट M2 इंटू डी म्हणतो, इथं आर घेतो, याला डी म्हणतो, याला डी म्हणतो. कळालं. वाय काढायचं होतं तुम्ही काय करत होते, रूट M2 अपॉन रूट M1 प्लस रूट M2 इंटू डी. हे कोणासाठी काढत होतो, हे काढत होतो मी, मला जर एपेक्स काढायचं असेल किंवा मला एक्स काढायचं असेल तर. दोघांसाठी सेमच चालेल, दोघांसाठी सेमच चालेल. जर मला काय काढायचं आहे, एफ वाय काढायचं आहे किंवा मला EY काढायचं तर माझ्यासाठी फॉर्म्युला काय डाऊट आहे, काढले तर आपण असं. याचा अर्थ सांगा मला, नल पॉइंटचा अर्थ काय, जिथं नल पॉइंट म्हणजे जिथं फोर्स का होतो, एफ नेट काय झाला पाहिजे तुमचा, झिरो झाला पाहिजे. मग जर एफ नेट जर झिरो होत असेल तर तुम्हाला ही कन्सेप्ट पकडल्यानंतर, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मी जेव्हा रिटर्न अभ्यास करत होतो तेव्हा डोक्यात आला, मला काय कळालं, इथं झिरो आहे ना, जर झिरो असेल तर हा कॉन्स्टंट. बरोबर, हे लॉजिक कळालं का. हा जर झिरो असेल तर हा काय म्हणतो, ही कन्सेप्ट पकडली या. आता बघ मग मला सांगा, जर मी इथं असं म्हटलं नल पॉइंट जो आहे, हा नल जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं कळून चुकलं एफ आणि इजी कसं आहे, झिरो आहे. पण व्ही कसं राहील, पण व्ही माझा कसा राहील, व्हीजी कसा राहील माझा कॉन्स्टंट. बस एवढी सिंपल कन्सेप्ट करायचे, काय डाऊट आहे, समजलंय. म्हणजे व्ही किती तुम्हाला जर आता ह्याच कंडिशन मध्ये विचारलं व्हीजी किती, मग कसं करणार, प्रॉब्लेम झाला ना आपल्याला. तुम्ही नल पॉइंट पर्यंत पोहोचले पण मी तुम्हाला विचारलं आता व्हीजीची व्हॅल्यू सांगा, तिथं व्हीजी किती, तर त्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे, त्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे. व्हीजी साठी फॉर्म्युला आहे डायरेक्टली काय, रूट M1 प्लस रूट M2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे, जी बाय डी म्हणायचं आहे. काय म्हटलं मी, रूट M1 प्लस रूट M2 चा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे आणि इंटू काय करायचं आहे, कॅपिटल जी. कारण की आपल्याला माहिती आहे ना GM अपॉन आर असणार आहे, व्हीजी काय असतो GM अपॉन आर. फक्त आपण M ला कसं रिप्लेस केलंय, रूट M1 प्लस रूट M2 ब्रॅकेट स्क्वेअर. M ला काय रिप्लेस केलंय आपण, रूट M1 प्लस रूट M2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर तुम्हाला 2 पॉईंट मास मधला पोटेन्शियल भेटून जाईल, जिथं काय असेल कॉन्स्टंट असेल. काय डाऊट आहे, समजलं. थ्रू आउट कसा राहील तुमचा कॉन्स्टंट राहील. जिथे तुमचं पोटेन्शियल जर जिथं तुमचा एफ नेट इझी नेट जर झिरो होत असेल, नल पॉईंट भेटत असेल, तिथं पोटेन्शियल कसं राहील, कॉन्स्टंट राहील. काय डाऊट आहे, आज तुम्हाला काढता येईल, तुम्हाला नल पॉईंट पण काढता येईल, डिस्टन्स काढता येईल, दुसरं काय काढता येईल, आता तिथं किती पोटेन्शियल आहे ते पण आता तुम्हाला सांगतो. एक क्वेश्चन घ्यायचं मग आपण. मी घेतलं इथं 9M, इथं घेतला मी 4M, आणि सपोज यांच्यामधलं अंतर मी घेतलं किती येऊ, 5 मीटर. 5 मीटर यायचं का, 5 मीटर.
काय काय करायचं माहिती ना आता? करायचं का आपल्याला? काढायचं काय काय? म्हणजे नल पॉईंट शोधायचा मला. नल पॉईंट कोणासाठी पण, इजी साठी पण नल पॉईंट. इझी आणि एफ दोन्ही पण. आणि दुसरं काय विचारलं तुम्हाला? मला विजी पण सांगा त्या नल पॉईंटर. विजी ऍट विजी ऍट नल पॉईंट. पहिले तर आपण काय काढू? नल पॉईंटचं डिस्टन्स काढून घेऊ. एक्स आणि वाय काढून घेऊ. चला एक्स काढायचा आहे. एक्स काढत असेल तर त्याचा डायरेक्ट रूट घ्यायचा. काय म्हटलं? रूट 9 डिवाइड बाय काय? रूट 9 प्लस रूट 4 इंटू किती? 5 म्हणजे किती झाला? 3. किती झाला? 3 प्लस 2 झाला इंटू काय झाला? 5. अरे वा, मॅच झाला. म्हणजे किती झाला? 3 मीटरला गेला. वाय रूट 4 आहे. रूट 9 प्लस रूट 4 आहे इंटू 5 आहे. रूट 4 म्हणजे 2, रूट 4 म्हणजे किती झाला? 2 आणि खाली किती झाला? 3 प्लस 2 इंटू किती? 5. गेट कॅन्सर म्हणजे किती झालं? 2 मीटर. हे नल पॉईंट भेटले मला. हे मला काय भेटलं? नल पॉईंट भेटलं. आता काय विचारलं तुम्हाला? नल पॉईंट वरचा पोटेन्शियल कसं काढायचंय? व्हीजी कॅपिटल जी अपॉन डी रूट M1 प्लस रूट M2. त्याचा काय करायचंय? चला कॅपिटल जी डी ची व्हॅल्यू किती? 5 आहे. डी ची व्हॅल्यू किती? 5 आहे इंटू रूट M1 किती? 9 प्लस 4 आणि त्याचा काय करायचंय? स्क्वेअर म्हणजे किती? कॅपिटल जी बाय 5 इंटू किती? 3 प्लस किती? 2 त्याचा किती? स्क्वेअर म्हणजे किती? कॅपिटल जी डिवाइड बाय काय? 5 गुणिले किती? 5 गुणिले 5 मुद्दाम करून घेतो मी. 5 गेट कॅन्सल. काय उरलं तुमचा? काय डाऊट आहे? सिंपल क्वेश्चन आहे. मला 2 क्वेश्चन आपण इथून शिकून गेलो. मला नल पॉईंट पण काढता येत आणि दुसरं मला तिथलं पोटेन्शियल पण आता काढता येईल.